विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचं आवाहन केलं होतं। त्यानुसार जमा झालेली मदत मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्याकडे आज पाठवण्यात आली। कसबा बावडा भगवा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मदतीची ही वाहने मराठवाड्याकडे रवाना झाली। पुरामुळे जनजीवन उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्याला मदत करण्यासाठी धान्यासह किराणा सामान, प्रथमोपचार साहित्य, सॅनिटरी पॅड्स, चप्पल, पाणी बॉटल्स, कपड्यांपासून ते ब्लँकेट्स, चटईपर्यंत कोल्हापुरातील प्रत्येकाने आपापल्या परीने खारीचा वाटा उचलला। यातून तब्बल 27 टेम्पो भरून गोळा झालेली मदत सोमवारी खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याकडे पाठवण्यात आली। कसबा बावडा येथील भगव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून 25 टेम्पो मराठवाड्याकडे रवाना झाले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष आणि मराठवाड्याकडे जाणारी मदत यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून झाल्याची भावनाही यावेळी व्यक्त झाली। जमा झालेली मदत धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 5 टेम्पो पाठवण्यात आले। मराठवाडा अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जात आहे। अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेती, घरे, स्वप्न आणि भविष्य सगळंच वाहून गेलं। त्यामुळे संकटग्रस्त मराठवाड्याच्या मदतीला धावून जाण्याचं आवाहन कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार सतेज पाटील यांनी केलं होतं। या आवाहनाला चंदगडपासून ते शाहूवाडीपर्यंतच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। यामुळे अगदी 4-5 दिवसात काँग्रेस कमिटीचे कार्यालय मदतीने भरून गेलं होतं। ही मदत 27 टेम्पोद्वारे पाठवण्यात आली। यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी कोल्हापूरकर एखाद्याला मदत करण्याच्या बाबतीत नेहमीच पुढे असतात। काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आवाहन केल्यानुसार जमा झालेली मदत मराठवाड्याकडे पाठवण्यात येत आहे। काँग्रेसचा हा मदतीचा हात पूरग्रस्तांच्यासाठी आधार देणारा असेल असंही त्यांनी सांगितलं। आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी मराठवाड्याला मदत करण्याचं आवाहन केलं होतं। त्या अनुषंगाने ही मदत पाठवण्यात येत असल्याचं सांगितलं। जिल्ह्यातील नागरिक अजून काँग्रेस कमिटीत येऊन मदत देत आहेत। सध्या मराठवाड्यात शाळेचे दप्तर आणि वह्या यांची गरज आहे। पुढच्या काळात दप्तर आणि वह्या दसऱ्यानंतर पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलं। आज पाठवण्यात आलेल्या मदतीमध्ये जीवनावश्यक वस्तू ज्यामध्ये तांदूळ, गहू, साखर, तुरडाळ, मूगडाळ, मसूर डाळ, खाद्यतेल, शाबू, रवा आदी वस्तूंचा समावेश आहे। त्याचबरोबर पाण्याचे बॉटल्स, कपडे, ब्लँकेट्स, शालेय उपयोगी साहित्य पाठवण्यात आलं। यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार ऋतुराज पाटील, सूर्यकांत पाटील, बुद्धी हाळकर, राहुल बजरंग देसाई, जीवन पाटील, सचिन चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक राजेश लाटकर, राहुल माने, अर्जुन माने, दुर्वास कदम, मधुकर रामाने, प्रताप जाधव, इंद्रजित बोंद्रे, संदीप नेसदार, तौफिक मुल्लानी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, राजू साबळे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुएकर, बाबासो चौगले, बयाजी शेळके, संजय पवार वाईकर, सुप्रिया साळुके, विनायक घोरपडे, सरलाताई पाटील, वैशाली महाडिक आदी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।